हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तब्येत खूप 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 जास्त डाऊन आहे, तरी मी हा व्हिडिओ बनवत आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतेच मी पुढे. तर मला बोलायलासुद्धा दम लागतो आहे, माहिती का? म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो आहे. काय प्रॉब्लेम झाला आहे मलाच कळना झालं आहे. पण हां, अजून तुम्हाला कोण बोललं गुड न्यूज आहे. खूप जणं काल इन्स्टावर मी एक स्टोरी टाकली क्वेश्चनची. त्याच्यामध्ये भरपूर जणं म्हणत होते गुड न्यूजबद्दल. आता तिकडचे लोक इकडे पण व्हिडिओ बघतात आणि इकडचे तिकडे पण बघतात, हे मला माहिती आहे. मग मी शॉक झाली, सगळे असं का बोलायला लागले. मग लक्षात आलं, आम्ही जो काल व्हिडिओ टाकला आहे यांच्यासोबत, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी हां, मी बोलली होती ना की ते तुम्ही म्हणत होते गुड न्यूज कधी आहे, तर त्या प्रश्नाचं मी उत्तर देत होती. तर त्याच्यामध्ये हे काहीतरी बोलले की लवकरच गुड न्यूज देऊ. त्यामुळे होऊ शकते तुम्हाला गैरसमज झाला असेल, पण असं काही नाही आहे. ठीक आहे, असेल तेव्हा माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी नक्की कळवेल. तर तब्येत खूप खूप जास्त डाऊन आहे एकदम. म्हणजे एवढा अशक्तपणा आलेला आहे ना की कधी घरातलं काम जेव्हा माझ्याकडून होईल तेव्हा उठते, तेव्हा करते. आणि आता 4-8 दिवस झाले असतील कंटिन्यू व्हिडिओ नाही आहेत माझे. कधीतरी एखादा व्हिडिओ बरं वाटलं की थोडंसं एखादा व्हिडिओ करून टाकते मी. आणि शॉर्ट व्हिडिओ काय इतक्यात होतो. आता मला सवय पडलेली आहे ना, त्यामुळे माझे शॉर्ट व्हिडिओ इतक्यातच होतात. 2-3 मिनटाचा व्हिडिओ आणि 4थ्या मिनटाला पोस्ट करायला, तर एवढा टाईम नाही लागत मला त्या शॉर्ट व्हिडिओसाठी. पण हा जो लाँग व्हिडिओ असतो ना, याच्यामध्ये खूप विचारपूर्वक बोलावं लागतं. व्यवस्थित व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ 10 ते 12, 15, 20 मिनटाचा व्हिडिओ बनवून त्यात एडिटिंग करून त्याला व्यवस्थित थंबनेल मॅच होईल अशा पद्धतीचे 10 थंबनेल बनवून बघावं लागतात. ठीक आहे, मग आपल्याला व्हिडिओ पोस्ट करावं लागतं. त्यात बी लोकांचे असले कमेंट सहन करावे लागतात. तर आता विषय काय बघितला तुम्ही थंबनेलवर की हां, यूट्यूबवरून पैसे कमवणं खूप सोपं आहे. हो, सोपं आहे. पण त्यासाठी आधी ती कला शिकून घ्यावं लागते. आणि मग एकदा त्या कलेमध्ये माणूस रुळला की मग खरंच यूट्यूबवरून पैसे कमवणं सोपं आहे, ते पण लाखोमध्ये. जेवढं तुम्ही बाहेर जाऊन कष्ट करून रात्रंदिवस राबून तुम्ही 10 ते 15,000 नाही कमवू शकत ना, तेवढं इथं यूट्यूबवर फक्त दिवसाला एक व्हिडिओ टाकून कमवू शकता. आता ते कशा पद्धतीने मी सांगणारच आहे. कसं आहे, मी लोकांच्या पोटावर पाय देणारी नाही, लोकांना कसं अजून कमवता येईल ते सांगणारी आहे. आणि आजपर्यंत मी किती जणांना याच्यामध्ये मदत केलेली आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, मला क्रेडिट नाही घ्यायचा. जे काही केलेलं आहे मी असं गुपितच केलेलं आहे त्यांच्यासाठी. पण आता त्यांनी जर नाव घेतलं आहे आणि मला सांगायला मजबूर केलेलं आहे एका बाईने आज सकाळी कमेंट केली. मी झोपेतून उठली आणि माझी ना मोबाईल बघायची सवय सर्वात अगोदर. मी उठल्या आता मी जर याच्यावर काम करते तर मला कमेंट ते सगळे चेक करावंच लागणार आहे, बरोबर. तर मी कमेंट चेक करायला गेली तर त्या बाईने कमेंट केली, म्हणे काय घरातल्या पांचट गोष्टी दाखवून, घरातल्या पांचट गोष्टीचे व्हिडिओ बनवून पैसे कमवता आणि कष्ट करतो सांगता. बरं ठीक आहे, त्या बाईला माझं आहे ना एक चॅलेंज आहे बरं का. तू एक काम कर, तू जर खऱ्याची असशील ना तर तू एक काम कर, स्वतःचं तुझं चॅनल आहे तेव्हाच तू इकडे येऊन कमेंट केली, ठीक आहे. तर तू त्याच चॅनलवर आहे ना असंच माझ्यासारखा कॅमेरा धर तोंडापुढे आणि कंटिन्यू नॉनस्टॉप, तुला जास्त नाही म्हणत मी 15-20 मिनटं, ऑनली 2 मिनटं नॉनस्टॉप तू व्यवस्थित पद्धतशीर बोलून दाखव, मग मी मान्य करील. ठीक आहे, दुसऱ्याला नावं ठेवणं सोपं आहे आणि घरातले पांचट व्हिडिओ दाखवून पैसे कमवणं याला बी एक टॅलेंट लागतो. आणि तू ज्याला पांचट व्हिडिओ म्हणते ना, मोठ्या मोठ्या रिच फॅमिलीतले लोक आहेत ज्यांच्या घरामध्ये 15-15, 17-17 लोक आहेत. एक चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव नाही घेणार मी, भरपूर जणांना माहिती असेल, मिलियनमध्ये त्यांचे सबस्क्रायबर आहेत. अख्खी फॅमिली व्हिडिओ बनवते, ते अख्खी फॅमिली एवढी रिच, एवढी स्टँडर्ड फॅमिली, काय माहिती किती लाखो करोडोमध्ये कमवत असतील ते. एवढी मोठी फॅमिली आहे पूर्ण, फक्त काहीच नाही दाखवत त्यांच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये, काही खास नसतं, फक्त सगळे एकत्र बसतात, बोलतात आणि काहीतरी घरातलं दाखवतात, एवढंच असतं. म्हणजे ते एक व्हिडिओ बनवण्याची कला आहे, त्याला बी कला लागते, ते कोणाचं काम नाही आहे. आणि कसं आहे, व्हिडिओ बनवणं ही जी पद्धत आहे ना, ही आईच्या पोटातून कोण शिकून येत नाही. ठीक आहे, जेव्हा मी यूट्यूबवर आली होती ना, मला कोण शिकवलं नाही. हे यूट्यूबबद्दल मला काहीसुद्धा माहिती नव्हतं, याच्यातून लोक पैसे कमवतात हे बी मला माहिती नव्हतं. मला यूट्यूबबद्दल काही माहीत नव्हतं. पण एक शिर्डीचे दादा आहेत, त्यांचं पण खूप मोठा चॅनल आहे, त्यांनी पण लई 5-5 लाखामध्ये ते पेमेंट घेतात. त्यांनी मला पुरावा दाखवला होता. मी असंच मंदिरात गेली होती दर्शनाला, तर त्या दादानी
मी सोशल मीडियावर होती, पण इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवत होती, यूट्यूबवर नव्हती. तर त्या दादानी मला ओळखलं. मग म्हणे तुम्ही रील स्टार ना? म्हणलं हां. मग त्यावेळेस बी बरेच फॉलोअर्स होते, त्यावेळेस मला ओळखत होते लोक, ठीक आहे, इंस्टाग्रामवर. तर मला तसे म्हणले, मग ओळख झाली आणि मग ते तिथंच राहत होते. तर त्यांनी मला सांगितलं की मी फक्त जास्त मी त्यांचं हिंट देणार नाही, खूप फेमस आहेत ते. त्यांनी मला एवढं सांगितलं की मॅडम तुम्ही यूट्यूबवर का व्हिडिओ नाही बनवत? तुमच्याकडे बोलण्याची कला आहे, तुम्ही एवढंच चांगले व्हिडिओ बनवता, मग तुम्ही मग मी त्यांना सांगितलं, म्हणलं दादा मला याच्यातलं काहीसुद्धा उमजत नाही आणि खोटं हे यूट्यूबवरून कुठं पैसे भेटत असतात का? म्हणलं इंस्टाग्रामवरून भेटत नाही, यूट्यूबवर कशाला पैसे भेटायला गेले? तर त्या दादाने मला डिटेलमध्ये जेव्हा माहिती दिली यूट्यूबबद्दल, की त्यांनी सांगितलं की हे यूट्यूब ॲप आहे, याच्यामध्ये आपण व्हिडिओ बनवून अशा पद्धतीने चॅनल मॉनिटाईज होतो, त्यानंतर आपल्याला याच्यातून इन्कम चालू होते आणि एवढ्या पद्धतीचे आपण इन्कम घेऊ शकतो यामध्ये. आणि मी स्वतः तुम्हाला लाईव्ह पुरावा दाखवतो म्हणून त्यांनी त्यांचा डॅशबोर्ड दाखवला, कम्युनिटी आपलं याचा यूट्यूबचा डॅशबोर्ड दाखवला. त्याच्यामध्ये त्यांचे एवढे डॉलर होते, त्याच्यामध्ये ते 4-4, 5-5 लाख रुपये कमवत होते. मग मला काय वाटलं की हे करू शकतात, मग आपण का नाही? उलट त्यांना ते एवढं बोलण्याचं हे पण नव्हतं, म्हणजे एवढे पण ते खास बोलत नाही, ते भजन कीर्तन म्हणजे ठीक आहे. जास्त मी एवढं डीपमध्ये नाही सांगणार त्यांच्याबद्दल, पण ठीक आहे. व्हिडिओ होते त्यांचे, मग मी बघितलं. मग मला वाटलं मला तर यांच्यापेक्षा छान बोलता येतं. मी त्यांचे व्हिडिओ बघितले, त्यांचं सगळं ते सगळी माहिती माझ्यापर्यंत पोहोचली आणि मग मी ठरवलं की यूट्यूबवर यायचं आणि आपण हे प्रयत्न करून बघायचे. पण काय, प्रत्येकाचे विषय वेगळे वेगळे असतात. कोणाचं पर्सनल लाईफचा विषय असतो, कोणाचा फॅमिलीचा विषय असतो, कोणाचं तिने जे भोगलं आहे ते दुसऱ्यांच्या वाट्याला येऊ नये हे विषय असतात. म्हणजे प्रत्येकाचे वेगळे वेगळे विषय असतात. कोणाची कला असते, कोणी शिलाई मशीनचं दाखवते, कोणी केक बनवते, कोणी रांगोळी चांगली काढते, कोणी चांगले कपडे शिवते, ड्रेस शिवते, कोण चांगले ब्लाऊज शिवते. अशा पद्धतीने म्हणजे आपल्या परीने लोक इथं व्हिडिओ बनवून पैसे कमवतात यूट्यूबवर, बरं का. तसं मी पण विचार केला की चला, नाहीच काही आपल्याजवळ टॉपिक, तर आपल्याबद्दल सांगून आपण जर आपल्याबद्दल जगाला सांगलं की आपल्यासोबत काय काय घडलेलं आहे, तर होऊ शकतं जे आज आपल्यासोबत घडलं आहे ते दुसऱ्यासोबत घडणार नाही. म्हणून मी इथं हा टॉपिक घेऊन चालू केला, माझी पर्सनल लाईफ, ठीक आहे. मग त्याचंही मला भरपूर पश्चाताप झाला नंतर की पर्सनल लाईफ नव्हती सांगायला पाहिजे, पण मी या क्षेत्रामध्ये घुसलीच आहे ना, तर मी शेवटपर्यंत लढणार एवढं मी जिद्द ठेवली होती, ठीक आहे. म्हणून मी यूट्यूबवर आली. आज मला एवढं बोलता येतं. मला बोलता येत नव्हतं, मला व्हिडिओ बनवता येत नव्हते. माझ्या पहिल्या व्हिडिओला आहे ना, बोलताना मला कमसे कम 10-20 वेळेस तो व्हिडिओ बनवावा लागला होता. ओन्ली 5 मिनटाचा व्हिडिओ होता माझा पहिला, पण तो व्हिडिओ बनवायला मला 10 वेळेस ते नाही जमला नाही, याच्यात हे राहून गेलं, त्याच्यात ते. साधं माझं इंट्रोडक्शन देणं येत नव्हतं मला कॅमेऱ्यापुढे, माहिती आहे का. तर असं असतं, याला त्याला नावं ठेवणं खूप सोपं असतं. आणि ज्या फुकणीने मला सकाळी कमेंट केलेली आहे ना की घरातले पांचट विषय दाखवून तुम्ही पैसे कमवता, तर एक काम कर, तू असं कॅमेरा घे तोंडापुढं आणि तू बोलून दाखव 2 मिनटं त्याच्यावर कंटिन्यू, आणि तो व्हिडिओ तू जगापर्यंत पोहोचवून दाखव, मग मी मान्य करील. कारण याला त्याला नावं ठेवणं सोपं आहे, जिगर लागतो घरातल्या गोष्टी, मनातल्या गोष्टी, पर्सनल लाईफच्या गोष्टी अख्ख्या जगासमोर सांगायला. इथं माणूस शेजाऱ्याला काही माहिती होऊ देत नाही, घरातल्या घरात आईवडिलांना काही माहिती होऊ देत नाही, आणि तू सांगती का जगापुढं एवढं सांगणं सोपं आहे. तर ठीक आहे, तू कर प्रयत्न आणि आम्ही तुला सपोर्ट करू, ठीक आहे. याला त्याला नाव ठेवण्या अगोदर ना त्याची मेहनत बघा, आणि याच्यामध्ये किती मेहनत लागते हे फक्त बघणारे जे बघतात ना व्हिडिओ, त्यांना काहीच माहिती नाही, यातलं काहीच माहीत नाही. जे लोक स्वतः व्हिडिओ बनवतात, पोस्ट करतात, आता फॉर एक्झाम्पल देते तुम्हाला, लक्ष्मीताई झाली. आता लक्ष्मीताई 4 वर्ष झाली याच्यामध्ये मेहनत करते यूट्यूबमध्ये, पण त्यांना चॅनल अजून त्यांचा मॉनिटाईज झालेला नाही आहे. आदितीताईला पण मी चॅनल उघडून दिला, तिचं पण अजून चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे. पण मीच जर या ठिकाणी असती ना, मी जर चॅनल ओपन केला असताना, लईच लई माझं 2 ते 3 दिवसात चॅनल मॉनिटाईज होतो. अजूनही मी एखादा चॅनल ओपन केला ना, 2 ते 3 दिवस लई झाले, मला 3 ते 4 दिवस लागते चॅनल मॉनिटाईज व्हायला, ठीक आहे. तर क्रायटेरिया पूर्ण करायला 1000 सबस्क्रायबर मी एका दिवसात करते, आणि 4000 घंटा वॉच टाईम, 2-4 व्हिडिओ टाकले की इतक्यात होऊन जातो. तर मला एवढंच म्हणायचं आहे की दुसऱ्यांच्या कलाला नाव ठेवण्यापेक्षा तुम्ही ते प्रत्यक्षात करून बघा, तुम्हाला जमते का बघा, आणि मग दुसऱ्यांना नाव ठेवा, नाही का. तर या पांचटबाईने असली कमेंट केली, लई सकाळी सकाळी डोक्यात गेली. एकतर मला बरं नाही, त्यामुळे मी किती 4-8 दिवस झाले व्हिडिओ बनवत नाही आहे. मग ते एखादा व्हिडिओ टाकते बरं वाटल्यावर, पण हा व्हिडिओ मला बनवावाच लागला. एवढा दम लागत होता बघा. आता बोलता बोलता रुटीनमध्ये आलं. तर असं असते बायकांचं. खरंच यूट्यूबवरून पैसे कमवणं एवढं सोपं आहे का? वाटतंय तेवढं. व्हिडिओ बनवा, त्याला एडिट करा, त्याच्यात जर काही चुकलं असेल त्या गोष्टी कवर करा, त्यानंतर थंबनेल बनवा लागतो, तो व्हिडिओ एडिट झाल्यानंतर त्याला डाउनलोड करावा लागतो, यूट्यूबवर अपलोड करावा लागतो, त्यानंतर त्याच्यासाठी एक थंबनेल बनवावा लागतो, आणि तो एक थंबनेल बनवायला अर्धा 1 तास जातो.
एक थंबनेल व्यवस्थित बनला की तो थंबनेल YT स्टुडिओला जाऊन तिकडे तो थंबनेल ॲड करायचा, त्याला टायटल शोधायचं, त्याला डिस्क्रिप्शन शोधायचा, त्याला सगळी सेटिंग असते ती पोस्ट करण्याची, कमेंट ऑन ठेवा, हे करा, ते डॉलरचं चिन्ह ऑन करा आणि बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. म्हणजे मी सांगेल तुम्हाला करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर मी व्हिडिओ बनवणारच आहे की व्हिडिओ कसे पोस्ट करतात वगैरे, कारण भरपूर जण विचारत होते की ताई आम्हाला पण व्हिडिओ बनवायचा आहे. तर याला त्याला नावं ठेवणं खूप सोपं असतं आणि यूट्यूबवरून पैसे कमवणं ज्याला वाटत असेल की खूप सोपं आहे तर त्यांनी प्रयत्न करून बघा असं मला वाटतं. मी जेव्हा नवीन नवीन यूट्यूबर आलते 2022मध्ये, सोशल मीडियावर मी 2019पासून आहे, म्हणजे जवळजवळ मला 6-7 वर्ष झाले असतील सोशल मीडियावर आहे आणि याच्यावर यूट्यूबवर मला 4-5 वर्ष झाले असतील. तर मी एवढी 5 वर्षापासून सोशल मीडियावर आहे, पण मी कधीही कोणाला स्वतःहून जाऊन अशी वाईट कमेंट केली नाही. एखाद्याचा व्हिडिओ आवडला ना, लाईक करणार, मी इग्नोर करणार कधी. हां, जमलं माझ्याकडून ना तर मी चांगली कमेंट करणार, पण वाईट कमेंट अख्खा 5 वर्षाचा रेकॉर्ड आहे माझा. कुठंही शोधून दाखवा मला, कुठंही माझी वाईट कमेंट असेल म्हणून मी कोणालाच वाईट कमेंट होऊन करत नाही. हां, जर मला कोणी कमेंट केली येऊन तर मी त्याला त्याच्या भाषेमध्ये उत्तर देते, त्याला तुम्ही वाईट कमेंट समजू नका. पण मी वैयक्तिक होऊन असं कोणाच्या व्हिडिओवर जाऊन टिप्पणी करणार असलं मी कधीही केलेलं नाही आहे. पण ह्या रिकामटवड्या बायका, यांना काही कामधंदा नसते, नवऱ्याच्या जीवावर खातेत काय, एक तरी रुपया तुम्ही घरी बसून कमवून दाखवा. बरं जाऊ दे, व्हिडिओज बनवून तुम्ही कमवून दाखवा ना, व्हिडिओ म्हणून तुम्ही कमवून दाखवा, मग तुम्हाला मानू. बोलणं एवढं सोपं आहे, करणं तेवढंच अवघड आहे. ठीक आहे, त्या बाईंनी सकाळी सकाळी डोक्याचा दही भात केला, त्यामुळं माझं लय डोक्यात गेला. म्हटलं हिला उत्तरच द्याव, तुलाच चॅलेंज आहे बाई, तू कमेंट केलीस ना तर तू एक काम कर, आता तू व्हिडिओ बनवून दाखव मला, तो व्हिडिओ व्हायरल करून दाखव आणि तुझ्यामध्ये किती हिंमत आहे ना तर घरातल्या गोष्टी जगाला सांगून दाखव, मग तुला कळेल जरा, नाही का, याला त्याला नाव ठेवण्यापेक्षा. आणि राहिली गोष्ट, आता आदिती ताईला मी चॅनल बनवून दिलेलं आहे. ती पण माझ्यासोबत भरपूर दिवस झाले, जेव्हापासून मी यूट्यूबर आहे 2023मध्ये ती माझ्या लाईफमध्ये आली, पण तेव्हापासून ती माझ्या चॅनलवर बोलते. पण आज जेव्हा मी तिला स्वतःचं चॅनल उघडून दिलेलं आहे, तिला तिच्या चॅनलवर नाही बोलता येत, परफेक्ट बोलता येते का माझ्यासारखं, तुम्ही बघा जाऊन तिचे व्हिडिओ, तिला माझ्यासारखं एवढं परफेक्ट नाही बोलता येत. ते आता हळूहळू ट्रेन होते, तिला त्यातलं काहीच माहीत नाही, तिला यूट्यूब माहीत नाही, व्हिडिओ कसे अपलोड करतात, कसे थंबनेल बनवत, जास्त काही तिला माहीत नाही. ती आता हळूहळू स्वतः शिकून घेते. ठीक आहे, तर दुसऱ्यांना नावं ठेवणं खूप सोपं आहे, त्याच्यामध्ये जेव्हा आपण स्वतः पळतो ना तेव्हा कळतं. कारण जेव्हा ती माझ्या चॅनलवर बोलायची तेव्हा तिला ऑलरेडी कॉन्फिडन्स पाहिजे ना की मी पण बनवू शकते, पण नाही तिला कॉन्फिडन्स, कारण तिने स्वतःच्या चॅनलवर कधी काम नाही केलेलं. दुसऱ्याच्या व्हिडिओमध्ये बोलणं खूप सोपं आहे. असं नॉर्मली साईडला कोणी बसलं असलं तरी ते नॉर्मली बोलू शकतं, जसं मी बोलते. पण मला सांगायचं एकच सरळ सरळ भाषेत की दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा ते कृत्य स्वतः करून बघा, ते किती अवघड आहे का खरंच सोपं आहे हे तुम्हाला कळेल ना, तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना नावं ठेवायचे बंद करणार. आणि राहिली गोष्ट, आता भरपूर बायका आहे, जेव्हा मी हा टॉपिक घेऊन आली होती ना माझ्या लाईफबद्दल, की माझी पर्सनल लाईफ म्हणा किंवा माझ्यासोबत जे घडलं आहे ते दुसऱ्यांसोबत घडू नये, हे मला सांगायचं होतं लोकांना. त्यावेळेस भरपूर महिलांचे आज आयुष्य चांगले आहेत, भरपूर महिलांच्या संसार तुटण्यापासून वाचलेले आहेत. आता त्यातलेच एक उदाहरण, आत्ताच मी आदिती ताईकडे गेली होती मध्ये, तेव्हा मला फोन आला होता एका ताईचा. त्याच्या अगोदर एकदा त्याच ताईसोबत माझं बोलणं झालं होतं. कसं आहे, माझा हा नंबर सोशल मीडियावर ऑलरेडी, ते अगरबत्तीचा बिझनेस करत होती म्हणून ऑलरेडी व्हायरल आहे. तर हा नंबर भरपूर जणांकडे असल्यामुळे भरपूर बायका मला कॉन्टॅक्ट करतात, त्यांचे प्रॉब्लेम सांगतात की ताई आमच्या घरात असा विषय तसा विषय. तर माझ्याकडून होईल तसं मी चांगला सल्ला देते, किंवा मग मला जर माझ्या डोक्याच्या वरची गोष्ट वाटली तर मी त्यांना स्पष्ट सांगते, तुमचं तुम्ही बघा. तर अशा भरपूर महिला आहेत ज्यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता. त्याच्यातली एक ताई होती मुंबईची, जास्त नाव नाही घेऊ शकत, कोणाची खाजगी माहिती देणं इथं मला काही म्हणजे रूलच्या खिलाफ येते, मी नाही देऊ शकत. तर त्या ताईने मला जेव्हा कॉन्टॅक्ट केलं तेव्हा तिची जी सिच्युएशन मला सांगितली होती की ताई आमच्या घरामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे, मला अशी मुलगी आहे पण माझा नवरा लक्ष देत नाही, बाहेर अफेअर्स करतो वगैरे. म्हणजे त्या ताईचं नाव वगैरे नाही सांगत आहे, ते गुपितच ठेवणार मी, जेणेकरून दुसऱ्याच्या सेफ्टीला आपल्यामुळे प्रॉब्लेम नको. ठीक आहे, तर त्या ताईने जेव्हा मला प्रॉब्लेम सांगितले तर मी त्यांना एक सल्ला दिला. मला वाटलं कुठंतरी की हे प्रॉब्लेम अशा पद्धतीने ठीक होऊ शकते, मग मी त्यांना सल्ला दिला. मग त्यांनी तो सल्ला आजमावला, ते ट्राय केलं तसं जसं मी सांगितलं, आणि बघा ना त्यांचा संसार मोडण्यापासून वाचला. मग त्या ताईला एवढा आनंद झाला की काही दिवसानंतर तिने जेव्हा प्रयत्न केले, तिचं जेव्हा सगळं सुरळीत चालायला लागलं तेव्हा मला तिने कॉन्टॅक्ट केला. तेव्हा मी आदिती ताईकडे होती, तेव्हा मला तिचा फोन आला, ताई म्हणे खूप मी हॅप्पी आहे,
थँक्यू सो मच. म्हणजे मी शब्दात तुमचं म्हणजे मी व्यक्तच करू शकत नाही की आज तुमच्यामुळे माझं किती चांगलं झालेलं आहे, की तुमचा सल्ला जर मी ऐकला नसता तर मी आज माहेरी बसली असती. मी सगळ्या गोष्टी सोडून माहेरी असती, माझा डिवोर्स झाला असता म्हणे. पण आज तुमच्यामुळे माझा संसार वाचला. ती बाई आणि मी पण एवढी घाईमध्ये होती की तिचं ऐकायला पण एवढं म्हणजे हे मी निघत होती वाटतं आधी ती ताईच्या घरून आणि घाईघाईमध्ये होती, त्यामुळे एवढं नाही ऐकलं. पण हां, जेवढं ऐकलं तिची रेकॉर्डिंग पण असेल माझ्याकडे, पण असं कोणाची रेकॉर्डिंग वाजवणं हे नाही आहे. तर म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की मी कितीतरी लोकांचे संसार जोडलेले आहेत, कितीतरी लोकांना कमवण्याचे मार्ग दिलेले आहेत. आता लक्ष्मीताईचं उदाहरण घ्या. लक्ष्मीताई 4 वर्ष झाले या सोशल मीडियावर मेहनत करते, पण बिचारीचं चॅनल मॉनिटाईज नाही झालं अजून. तर मी माझा मॉनिटाईज चॅनल तिला दिला. कोण असं करते बरं कोणासाठी? मी लोकांच्या पोटावर पाय देणारी नाही आहे बरं का, लोकांना कमवण्याचे मार्ग शिकवणारी आहे. भरपूर महिला जे एकटे कॉन्टॅक्ट करतात ना मला, ताई मी एकटी, मी काय करू, मला समजत नाही, मी त्यांना चांगले चांगले ऑप्शन देते. तुम्ही टिफिन सर्वाईज, तुम्हाला जर स्वयंपाक चांगला करता येत असेल तर तुम्ही मेस चालू करा, किंवा तुम्ही 4 घरी धुणं भांडायला जा. जेव्हा तुम्हाला यूट्यूबचं जमत असेल तर यूट्यूबचं करा. आणि यूट्यूबसाठी तर मी भरपूर महिलांना मदत केलेली आहे बाबा, त्यांचे मी नावं बी नाही घेऊ शकत. आणि त्या सक्सेस आहेत, आज त्या कमवत आहेत. ठीक आहे. तर एवढंच सांगायचं आहे की मी कोणाच्या पोटावर पाय देणारी नाही आहे. मी लोकांना कमवायचं कसं ते शिकवणारी आहे. त्यानंतर असं लोकांना टिपण्या करणारी, लोकांना नावं ठेवणारी नाही. मी माझ्या मार्गाने सरळ चालते. मी कोणाच्याही मार्गात आडवी जात नाही. हां, माझ्या मार्गात कोणी आडवा आलं मग त्याला सोडत नाही, असे माझे रूल्स आहेत. तर त्यामुळे जरा बोलताना विचार करत जा. आणि अजून एक मिनिट, एक महत्त्वाची गोष्ट, आता इतक्यामध्ये कालचीच गोष्ट आहे वाटतं. एका बाईने अजून एक कमेंट केली की तिचं म्हणणं असं होतं, म्हणजे ती फालतू लोकांशी माझी तुलना करत होती. तर मला काय म्हणायचं आहे, मला माझी तुलना कोणाशी करायला आवडत नाही. कोण किती पुढं चाललं आहे, कोण त्याच्या लाईफमध्ये किती संघर्ष करतो आहे, कोण आयतं खातो आहे, कोण काय करतो आहे, मला काहीच घेणं देणं नाही ना बाबा. मला माझ्या मार्गाने सरळ जायचं आहे. माझी मंजिल वेगळी आहे आणि तुम्ही ज्यांच्याबद्दल कमेंट करता त्यांची मंजिल वेगळी आहे. अरे तुम्ही असे म्हणजे तुम्ही का असं याची तुलना त्याच्याशी, त्याची तुलना त्याच्याशी करता? तुम्हाला फक्त व्हिडिओ बघायचं आणि वर ढकलायचं कळत नाही का? तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, छान कमेंट करा. वाईट का बोलता? मला हा प्रश्न पडतो की मी एवढे 5 वर्ष झाले सोशल मीडियावर आहे, पण मी स्वतःहून जाऊन कधी कोणाला वाईट कमेंट केलेली नाही आहे. हे लोक का करत असतील असं माहीत नाही. रोग असेल यांना वाईट कमेंट करण्याचा, काय असेल. तर एवढं सांगायचं आहे की कोणाची तुलना कोणाशी करू नका. अशा लोकांशी आमची तुलना करतात की ज्यांची आमच्या पायाजवळ बी लायकी नाही आहे. असे फालतू लोकांशी तुलना करतात राव आमची. थोडंसं विचार करा तुलना करताना की आपण कोणाची तुलना कोणाशी करतो आहे. माझा नवरा कधी माझ्या जीवावर खात नाही. त्यानंतर असले फालतू चाळे, आम्ही असले फालतू व्हिडिओ बनवतच नाही यार. म्हणजे काय तुम्ही तुलना करताना मला शब्दच नाही आहेत माझ्याकडे बोलायला. असल्या व्यक्तीशी तुलना करतायत ना की दूरपर्यंत आमचा काही संबंध नाही आहे. ठीक आहे, ज्याने त्यांनी आपल्या आपल्या मार्गाला सरळ चालावा. आम्ही आमच्या मार्गाला सरळ आहे. का कोणाशी तुलना करून भांडणं लावण्याचे प्रयत्न करता तुम्ही, हे मला म्हणायचं आहे. तर ती बाई मला सांगत होती, ही बघ किती कष्ट करते, ती बघ किती कष्ट करते, आणि तुम्ही काय करता? अरे बाबा, आमचे कष्ट नाही दाखवत आम्ही, दिखावा नाही दाखवत जगाला. आमचं आम्ही करतोय, आमचं देवाला माहिती आहे, म्हणून देव आम्हाला आमच्या कष्टाचं फळ देतोय. आता जे लोक कष्ट करतायत ते नेहमीच रडत बसतात, त्यांचं फळ कुठं आहे दाखवा आम्हाला. तर जाऊ द्या, अतिच होतंय. मलाच काही कळलं की तुम्हाला कोणत्या भाषेत मी उत्तर देऊ. लई दिवस झाले व्हिडिओ नाही बनवला. 4-5 टॉपिक होते माझ्याकडे बोलायला, त्यामुळं मी बोलली आणि हा व्हिडिओ टाकत आहे. तर लग्नाच्या व्हिडिओची खूप जणांना वाट आहे. लग्नाचा व्हिडिओ मी एडिट करील म्हणते आहे माझ्याकडे. फक्त लग्नाचंच नाही बरं का, लग्नानंतर कलवरीबाईला घेऊन कुठं गेली ते बी सगळे व्हिडिओ आहेत, भरपूर व्हिडिओ आहेत. तर बघते, आज एडिट करते. मला थोडंसं बरं वाटत नव्हतं ते, म्हणजे दमाचा एवढा त्रास व्हायला लागला आहे ना मला की शब्दात नाही सांगू शकत. आता बी मी बसूनच व्हिडिओ बनवते. इथं बघा, नाश्ता केला थोडासा आणि बसून व्हिडिओ बनवते. तर मला डेली रुटीनचे व्हिडिओ कंटिन्यू करायला थोडासा टाईम लागेल. मला थोडं रिकवर होऊ द्या. मला थोडं बरं वाटलं की मी कंटिन्यू व्हिडिओ आणीन. बाकी राहिली गोष्ट, जे व्हिडिओ ऑलरेडी आहेत तर ते व्हिडिओ मी एडिट करण्याचे प्रयत्न करते. पण दुपारचं टाईम असलं का नुसती झोप लागते मला, मग झोपूनच राहते, व्हिडिओकडे लक्षच राहत नाही. तर व्हिडिओ कंटिन्यू करील मी, मला थोडासा वेळ द्या. आणि बाकी ज्या लोकांना माझे व्हिडिओ आवडतात ना त्यांनीच बघा, असं काही कोणाला बळजबरी नाही आहे. पण नावं ठेवत फिरू नका, वाईट बोलू नका, तुमची एनर्जी इकडे वेस्ट करू नका आणि माझ्याही डोक्याला ताण देऊ नका आणि तुम्ही करून घेऊ नका. कारण व्हिडिओ बनवणं जर तुम्हाला एवढं सोपं वाटत असेल तर तुम्ही पण बनवा, पैसे कमवा. हां आहे, पण एकदा याला आपल्याला सवय लागली नाही याची, व्हिडिओ बनवायची वगैरे,
तर मग सोपं आहे, खरंच सोपं आहे. आणि याच्यामध्ये लोक लई पैसे कमवतात बरं का. जे लोक बाहेर जाऊन, अहो तुम्हाला सांगते, सरकारी नोकरीवाल्यांना एवढं पेमेंट नाही. त्यानंतर मोठे मोठे इंजिनियर, डॉक्टर, जाऊ द्या जास्तच झालं पण त्यांना एवढं पेमेंट नाही. खरं सांगते, काही काही लोकांचे जर टॉपिक स्ट्रॉंग असतील ना, 5-5, 10-10 लाख रुपये महिन्याला घेतात राव इथून. आता जास्त तुम्हाला खोटं वाटेल, पण मी जे डोळ्याने पाहिलं आहे तेवढं मला माहिती आहे. आता तुम्हाला मोठं उदाहरण देऊ का, मनोज देसा लय कमवतो, त्याच्या जीवावर 7-8-10 घरं चालतात. विचार करा किती कमवत असेल. म्हणून म्हणते की व्हिडिओ बनवणाऱ्यांना एवढ्या हलक्यात घेऊ नका. आणि आता तर सरकारने बी मान्यता दिलेली आहे की व्हिडिओ बनवणं हा एक स्टँडर्ड काम आहे, फालतू नाही. त्यामुळं कमेंट करणारे फालतू आहेत, व्हिडिओ बनवणारे नाही. व्हिडिओ बनवायला दम लागतो, कमेंट करायला काय बसल्या बसल्या काही बी काहीतरी बडबड करायचं आणि एखाद्यासोबत दुश्मनी करायची आणि त्याला जाऊन कमेंट करत बसायचं. म्हणजे तो तुमच्या कमेंटनी खचतो असं तुम्हाला वाटतं, पण नाही. जो इथपर्यंत आलेला आहे ना, तुमच्या अशा चिल्लर कमेंटमुळे कोण खचून जात नसतं. त्यामुळे जरा चांगले कमेंट करता येत असतील तर करा, नाहीतर सोडून द्या. व्हिडिओ आवडत नसतील पुढच्या व्यक्तीचे तर बघू नका, ढकलावर स्क्रॉल करा. भरपूर ऑप्शन आहे तुमच्याकडं, दुसऱ्यांचे व्हिडिओ बघा, पण त्याच व्यक्तीला जाऊन का कमेंट करत नाही. ठीक आहे, तर चला, आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि हां, खरंच यूट्यूबवर पैसे कमवणं सोपं आहे, फक्त याच्यामध्ये एकदा माणूस रुळलं पाहिजे. त्या विषयावर मी व्हिडिओ माझ्या करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर बनवील, की चॅनल कसं क्रिएट करायचं, क्रायटेरिया कसा कंप्लीट करायचा, चॅनल कसा मॉनिटाईज करायचा. अरे चॅनल कसं मॉनिटाईज करायचं हे सुद्धा मला माहीत नव्हतं. त्या मनोज डेचे व्हिडिओ बघून बघून शिकली मी. चॅनल मॉनिटाईज केला, 4 पैसे याच्यातून कमवले. आता मंथली पेमेंट येतो, काहीतरी मेहनत असेल ना, का फुकट हे बघा, तुम्हाला सांगते ना, फुकट कोणतं जगातला असला कुठलाच काम नाही की त्यात फुकट पैसा भेटत असेल. काही ना काही करावंच लागतं. अरे माणसाला जन्म झाल्यापासून मरेपर्यंत मेहनत करावी लागते. लहान लेकरू जरी जन्माला आला तरी त्याच्या तोंडात पोटात आपोआप दूध जात नाही, त्याला ते प्रयत्न करावे लागतात ओढण्याचे. तर तुम्ही विचार करा की किती तुमची मानसिकता ही असेल की तुम्ही आयतं बसून खात असणार. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की खायला सुद्धा मेहनत लागते. जोपर्यंत आपण ते तोंडात घास घेणार नाही, चावणार नाही, तोपर्यंत तो आपल्या पोटात जाणार नाही. त्यामुळे जरा कमेंट करताना विचार करत जा. अजून वेगळ्या याच्यानी मला नाही सांगता येत. ठीक आहे, माझी तब्येत खराब होती तर एवढी बडबड केली, बस झाली आजच्यापुरती एवढी बडबड. तर चला, कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा. तुम्हाला जर विचार पटत असतील तर घ्या, नाहीतरी सोडून द्या. पण वाईट कमेंट काय करू नका. भेटू लवकर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, सुस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.